नॉर्मल पिरियड म्हणजे नेमकं काय? तर नॉर्मल पिरियडची कन्सेप्ट बाय डेफिनेशन कशी असते, साधारणपणे त्यांचं ड्युरेशन जे आहे ते 3 ते 7 दिवसांमध्ये असावं. 3 दिवसांपेक्षा कमी म्हणजे एखादा दिवसच ब्लिडिंग होतंय किंवा दीड दिवसच ब्लिडिंग होतंय, तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. 7 दिवसांपेक्षा जास्त होतंय ते पण प्रॉब्लेमॅटिक असतं. कधी-कधी गर्भाशयामध्ये गाठी असतात किंवा गर्भाशयाची थिकनेस जास्त होते. ॲडेनोमायोसिस, एंडोमेट्रियोसिस, चॉकलेट सिस्टच्या गाठी यांच्यामध्ये थोडंसं ड्युरेशन वाढतं पेशंटचं. ब्लीडिंग किती व्हायला पाहिजे? साधारणपणे तुमचं दिवसातून 4 ते 5 पॅड्स, नॉर्मल पॅड्स जे असतात ते तेवढे सोक व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा कमी असेल, दिवसभरात एखादंच पॅड होतंय आणि थोडीशी स्ट्रिक लागते, दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. दिवसाला दर 2-2 तासाला 1-1 पॅड लागत आहे, क्लॉट्स जातायत, ते पण प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याचीही बरीचशी कारणं असतात. पॉलिप आहे, अगेन एंडोमेट्रियोसिस, ॲडेनोमायोसिस आहे, फायब्रॉइड्स आहेत. आणि ड्युरेशन साधारणपणे 21 दिवसांपासून 35 दिवसांपर्यंत रेग्युलरली तुमच्या या इंटरव्हलला येत असेल. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला 25-25 दिवसांनीच पिरियड्स येतात. तर आपण त्यांना ॲबनॉर्मल म्हणत नाही. एखाद्या पेशंटला 35 दिवसांनी बरोबर 35 दिवसांनी येत आहेत. पण येत आहेत, रेग्युलरली येत आहेत. तर वी कॅनॉट से इट एज अन ॲबनॉर्मल. 21 दिवसांच्या आतमध्येच येत आहेत. दर 20व्या दिवशी पिरियड्स येत आहेत. दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. त्याला आपण मेनोरिया म्हणतो. 35 दिवसानंतर येत आहेत, तर त्याला ऑलिगो म्हणतो, की कमी येतात. दोघांमध्ये हार्मोन्सचे इश्यूज असू शकतात. तर हे सिंपल गोष्ट यू शुड अंडरस्टँड ॲज अ गर्ल. तुम्ही यंग एज पासूनच आपल्या पिरियड्सकडे थोडं लक्ष ठेवायला हवं. या संदर्भात काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट करा.